जानेवारी 2026 थेल्मा नावाचं अमेरिकन मूव्ही पाहिली. सुंदर आहे. ती म्हातारी बाई एक 93 वर्षाची, तिचं नाव असतं थेल्मा आणि ती कशी ॲक्टिव्ह असते या वयात सुद्धा आणि कसं आपलं काम इंडिपेंडेंटली करत असते. लोकांना टेन्शन देते आपल्या नातेवाईकांना, पण कशी ती इंडिपेंडंट काम करते याचं सुंदर चित्रण केलेलं आहे. तर थोडक्यात 91 ची असताना तर तिचा हजबंड मेला असतो. तर तेव्हापासून 2 वर्ष ती एकटीच राहत असते. तर ती एकटी राहायला म्हणजे टेन्शन नको म्हणून तिची मुलगी आणि जावई यांनी आपल्या मुलाला म्हणजे तिच्या नातवाला त्याच्याकडे ठेवलं असतं, की बाबा काही असलं तरी तू आपलं त्याला पाहत जा थोडंसं काय नाही पाहिजे तसं. तर त्यांनी तिच्या हातावर एक बँड पण बांधलेला असतो, म्हणजे समजा काही कमी जास्त झालं तिला किंवा ती कुठे आहे हे त्याला कळू शकेल म्हणून. तिला त्याची गरज नसते, ती आपली तो गेला कुठे बाहेर की ती काढून टाकायची तो बँड. तिला ते म्हणजे डोक्याला तापच वाटत असतो. बरं आता या वयात कुठे काय, तरी ती त्या नातवाला विचारून विचारून कॉम्प्युटरचं बरंचसं काही 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 शिकून घेत असतात, छोट्या छोट्या गोष्टी. आणि चालू असतं तिचं आपले प्रश्न विचारणं त्याला आणि करणं. तर अशातच एकदा तिला खूप व्याधी असतात, वेगवेगळ्या डिझिजेस, कॅन्सर होऊन गेलेला असतो, आत्ताही ट्युमर असतं डोक्यात आणि म्हणजे भरपूर. आणि एकदा ती असंच कुठेतरी न सांगता बाहेर निघून गेली असते आणि नंतर विसरून जाते कोण आहेत, आपण कुठे आहो वगैरे. पण ते नंतर तिला लगेच आठवलं. पण म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी कॉम्प्लिकेशन्स असतात तिचे. तर अचानक एक दिवस तिला फोन येतो नातवाचा की माझा ॲक्सिडेंट झालाय. माझा ॲक्सिडेंट झालाय म्हणजे माझ्याकडून एकाचा प्रेग्नंट बाईचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि पोलिसांनी मला पकडून नेलेलं आहे. मी जेलमध्ये आहे आणि ते $10,00,000 $10,000 मागतात ते. तर तू ताबडतोब या अकाउंटवर ट्रान्सफर कर, त्याच्याशिवाय ते मला सोडणार नाही. मग ती आधी म्हणजे घाबरून ती आपली ते ट्रान्सफर करून टाकते डॉलर्स. आणि मग नंतर ती आपल्या मुलाला आणि ह्याला फोन करून सांगते की असं असं त्याचा तो जेलमध्ये आहे, तर जाऊन बघा तुम्ही. मग ते फोन करतात, तर तो उचलतच नाही किती वेळ. मग नंतर ते आधी आपल्या आईकडे येतात, म्हणजे नानीकडे, थेल्माकडे येतात. आणि मग तिथून परत ते ट्राय करतात, तर हा उचलतो. तो म्हणतो मी घरीच आहे, मी झोपलेलो आहे. मग त्यांना म्हणजे लक्षात येतं की फ्रॉड झालाय, तिला कोणीतरी फसवलं आणि तिचे पैसे ते ट्रान्सफर. मग हे लोक कंप्लेंट करायला जातात, पोलीसमध्ये जातात, इकडे तिकडे. ते म्हणतात नाही, आता तुमचे पैसे गेले, मिळणं कठीण आहे. फक्त त्यांना एक ॲड्रेस तेवढा मिळतो. तर हां, त्यांनी तो ॲड्रेस सांगितलेला असतो ना, तर तिथे जाऊन ती पोस्टात जाऊन ते पैसे भरून आलेली असते. आणि तो कागद, तो ॲड्रेसचा तिने तिथे डस्टबिनमध्ये फेकून दिला असतो थेल्माने. आता ते म्हणतात की तुमच्याकडे ॲड्रेस आहे का? म्हणजे मिळणं तर कठीण आहे, पण तुमच्याकडे ॲड्रेस आहे का? आपण शोधून काढतो. ती म्हणते नाही, ॲड्रेस पण नाही. मग कोणीच मदत, ती म्हणते जाऊ दे, सोड आता पाणी, म्हणजे असं असं म्हणून मुलगी आणि जावई पण हे करतात, नातू पण काही इंटरेस्ट दाखवत नाही. पण ही ठरवते की आपण त्यांना पकडायचं. मग ती परत पोस्ट ऑफिसमध्ये जाते, तिथल्या डस्टबिनमध्ये शोधते. तिला तो नशिबाने एक कागद सापडतो ज्याच्यावर ॲड्रेस लिहिलेला असतो. मग तिला आता कोणीतरी सोबत किंवा काहीतरी व्हेकल पाहिजे असतं. ती बघते एक छोटंसं असं स्कूटर, आरामात बसून जाता येईल असं. मग तिला एकदम तिच्या एका मित्राची आठवण येते, बेन म्हणून. तो त्या ओल्ड एज होममध्ये राहत असतो, त्याच्याजवळ असतं. मग ती जाते, त्यांचं त्या दिवशी काहीतरी ड्रामा बिमा असतो, ते चालू असतं. मग ती त्याला पटवते, तो पण येतो तिच्याबरोबर. आणि ती तिथपर्यंत नातवाबरोबर आली असते. नातवाला म्हणत असते तू इथेच बाहेर थांब, तू काही आत येऊ नको, मी येते एक अर्धा तासात. त्याने अलार्म लावून ठेवलेला असतो. अर्धा तास होऊन जातो, ही काही येत नाही, म्हणून तो आत घुसतो विचारपूस करायला. तोपर्यंत ही ते स्कूटर घेऊन आणि त्या बेनला घेऊन निघाली असते. बेन म्हणतो आपण कुठे चाललोय? तर ती म्हणते आपण अजून एका माझ्या मैत्रिणीकडे चाललोय, जिच्याकडे पिस्तूल आहे. तू तिला ती तुझ्यावर यंग असताना भाळायची, तर तू तिला बोलण्यात गुंतव, मी तोपर्यंत तिच्याकडनं पिस्तूल घेते आणि मग आपण त्या ॲड्रेसवर जाऊ. मग ते लोक जातात. तो तिला गुंतवतो, ही वर कशी तरी धडपडत जाते, बेडवर चढून त्या बॉक्समधनं पिस्तूल काढते आणि ते लोक जातात.
आणि मग जायला खूप रात्र वगैरे होते. तर एका पेट्रोल पंप त्यांच्या ह्याच्यात सॉरी इलेक्ट्रिक चार्जिंगची असते ती बाईक ती. मग ते एका इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनच्या इथे थांबतात. तर आता ही तिथे सापडली नाही आणि इतका वेळ होऊन गेला म्हटल्यावर हा मग आपल्या आई वडिलांना फोन करतो की आई मी असं असं आजीला घेऊन थेल्माला घेऊन आलो होतो इथे ओल्ड एज होम मध्ये, पण ती इथे नाहीये आणि आता किती वेळ झालाय तिचा काही फोनही लागत नाही, काही नाही काही नाही. तर त्याला तेवढ्यात आठवते की अरे आपण तिला लोकेशन बँड पाडलं होतं आणि त्याच वेळेस त्या पेट्रोल पंपावर हिला आठवते की आपण आणि चुकून ती मोबाईल हे करताना तिची लोकेशन त्या मोबाईलवर येते. तर त्या नातवाला कळतं की अरे म्हणे आजी इथे आहे या चार्जिंग स्टेशनवर, चला म्हणे आपण जाऊ. आणि तिचं लोकेशन पण तिथलीच येते बँडमध्ये. आणि तेवढ्यात आईला ते आजीला लक्षात येते. तर आणि ती बघते की म्हणजे अरे हे लोक पोचलेत तिथे. मग ती तो बँड काढून फेकून देते आणि ते लोक पुढे जातात त्या जिथे त्या बदमाश लोकांचं लोकेशन असते तिथे. या नातवाला बँड सापडतो, त्याला कळतच की आजीला काही हे करायचं नाही आपल्याला एंटरटेन. मग हे लोक परत तिकडे जातात ओल्ड एज होम मध्ये आणि बसतात, काय नाईलाज असतो त्यांचा. मग हे लोक त्या ऍड्रेसवर पोहोचतात जो ऍड्रेस त्यांनी ज्याच्यावर अकाउंटवर केलेलं असतं. आता आत जाते, ते अँटिकचं एक दुकान असते, बाहेर कोणीच नसतं. मग आत ही बघते तर एक तरुण मुलगा जो नुकताच आत गेलेला असतो आणि एक म्हातारा बसला असतो आणि ते फोनवर बोलत असतात. त्यांच्या बोलण्यात हिला लक्षात येते की हे लोक असेच खोटे फोन करून फ्रॉड करतात. मग ती सरळ आणि तिने आपल्या बेनला बाहेर उभं केलं असतं की काही तुला वाटलं तर तू सरळ हे करायचं, फोन करायचा पोलिसला. मग ती त्याला हे करते तर ते लोक सरळ बदतच नाही. मग ही सरळ पिस्तूल काढते आणि ती म्हणते सांग तुझं हे काय कुठे. ते बघून तो छोटा मुलगा पळतो, पण त्याला हा बेन बरोबर थांबवतो. मग ही त्याच्याकडून ते ट्रान्सफर करून घेते. ट्रान्सफर पण ते तिला नीट जमत नसते. मग ती आपल्या नातवाला फोन करते. नातवाला म्हणते घाबरू नको, मी नीट आहे, मला फक्त सांग कसं कसं करायचं, काय काय. हे मध्ये मध्ये ऍड येत असतात. तर तो म्हणतो सरळ फुलीवर क्लिक करायचं, म्हणजे तो पूर्ण तिला गाईड करतो आणि तो पण निघतो मग तिथून की कुठे आहे म्हणून. म्हणजे ऍड्रेस मग ही सांगते ना की मी इथे इथे आहे. मग नातू निघतो न सांगता आपल्या आई वडिलांना. आणि मग तोपर्यंत हिने ट्रान्सफर केलेले असतात. मग ही बाहेर येते आणि मग हे लोक म्हणजे येतात, म्हणजे पोलिसांच्या धमक्यांच्या याने आणि बेनच्या मदतीने ही त्याला म्हणजे त्याच्याकडनं पैसे वसूल करते. आणि मग नातवाबरोबर हे लोक सगळे त्या ओल्ड एज होम मध्ये येतात. मग त्या ओल्ड एज होम मध्ये 8 वाजताचं नाटक असते. पोचतो कसा तरी वेळेवर. मग झालं ते थेल्माच्या मुलीला जावयाला बरं वाटतं बघून. मग ते म्हणतात की तू का असं न सांगता जाते किंवा गेली होती. ती म्हणे तुम्ही कोणीच मला हे करत नव्हते, पण मला तर माझे पैसे पाहिजे होते, मी केले वसूल. आणि मग ती म्हणते मला थोड्या वेळ इथे थांबू द्या, त्याचं नाटक बघूया आपण. आणि मग ते लोक थोडंसं नाटक बघतात आणि मग घरी येतात. तर असं खूप छान एंटरटेनिंग आणि मस्त सिनेमा आहे. त्या म्हातारीने पण मस्त काम केलेलं आहे.